आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं। एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते। तो ये मायाच्या हाकेला साथ तर देऊन बघ। साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे। पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही। अथर्व, आजवर मी जे काही करत आलोय ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच केलंय। हे बघ, तू आणि अनन्या हे माझं सर्वस्व आहात। तुमचा बाप म्हणून कायम मी तुमच्या भल्याचाच विचार केलाय। मी तेच निर्णय घेतले आयुष्यात ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल। हो, आणि त्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा मला अभिमानच वाटत आलेला आहे। पण आता मला खरंच कळेनासं झालंय। मी लुडबुड करतोय का तुमच्या आयुष्यात? सगळे माझे डिसिजन चुकतायत का? ह्याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं। खरंच मला नाही कळते। अथर्व, मी नेहमी आहे तुझ्या सोबत। तू काळजी घे बाबा स्वतःची। वेदा आणि दादाचा खूप छान बॉन्ड होता। वेदाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर। वेदा, हे चित्र तू काढलेस? काय म्हणायचंय तुला? मी अंबिकाला मारलंय। आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू केलायस। अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, एव्हरीथिंग। पण हे तुला नाही कळणार। माझे बाबा माझी काळजी घेतात, तसंच मी सुद्धा त्यांची काळजी घेते। पण वेदा आणि तिच्या बाबांचं काही कळतच नाही।
त्यांच्या नात्यात ना बाप लेकीचा गोडवाच नाहीये. एकाला समजावून सांगितलं तर दुसरा रुसून बसतो. या दोघांना एकत्र आणायचं कसं? नाही मीरा, अवघड आहे, पण तुला हे करावंच लागेल. कारण दादासाहेब, आईसाहेब आणि अनन्या सोडले ना तर बाकीचे सगळे वेदाच्या जीवावर उठलेत. आणि यातून वेदाला वाचवणारे फक्त तिचे बाबाच आहेत. नाही, त्यांचं आणि वेदाचं भांडण मिटवावंच लागणार. अॅनिव्हर्सरी शिवाय दुसरी चांगली संधी नाहीये मीरा. मग घरातल्या सगळ्यांनी जरी तुझा विरोध केला ना तरी चालेल, पण अॅनिव्हर्सरी साजरी करावीच लागणार. हळदीचं दूध यार, मला खूप आवडतं हळदीचं दूध. तुला कसं कळलं? माझ्यासाठी आणलंस? थँक्यू. वेदाच्या बाबांसाठी. क्या जालिम जमाना आया है. जो दर्द देता है वही खुद दवा लेके जा रहा है. जालिम जमाना. पण तू काळजी करू नका. तू काय कर माहितीये का, असंच दूध घेऊन माझ्यासोबत ये. हं? मी फार रिस्पेक्ट करतो वुमन्सची. या अथर्वसारखं मी तुला हकलणार नाही. सावळ घेऊन ऐक. हवरन गोडवा. हे न्यूज तर मायाला द्यायला हवी. तुला जपणार